नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आता मी बनवून आलो हे बाटे पाहू शकते. इथं याच्यामध्ये ढेप आहे आणि याच्यामध्ये गवंडा आहे आणि तिकडे हे कुत्रपासून आहे. इकडे आपले म्हशीचे पिल्ले आहे. तर पाहू शकता मस्तपैकी. आता याच्यात आणतो मी चुन्नी. तर हे आहे चुन्नी. तर गाईज आता चुन्नी पण आणली, ढेप आहे ते. तर आता बाटा बनवतो मस्तपैकी. पाणी पण आणून घेतलं आपण. थोडंसं पाणी बी टाकावं लागते त्याच्यामध्ये. टाकू ढेप. मग टाकू चुन्नी. मग टाकू थोडंसं पाणी आणि मग गेले कालू असं. तर गाईस फायनली आता बाटेकी बनवले. हे पाहू शकता. एक इथं एक तिथं असे 2 टप भरले. तर पाहू शकता ह्या बाकीचा संध्याकाळीसाठी. तर गाईस आता दूध काढतो बा. हे बकेट आहे आपल्यापाशी. तर पाहू शकता. आणि इकडे हे आपली गाय आहे. तर पाहू शकता. तर आता दूध धुतो. हे वासरू सोडलं आम्ही ना मस्तपैकी. तर पाहू शकता. तर मित्रांनो फायनली आता गाय धुईली बा. तर पाहू शकता दूध इतकं काढलं मी ना. तर आता घरी नेतो ह्या दुधाले. तर पाहू शकता इकडे पूर्ण आपल्या गाई आहे आणि इकडे म्हशी आहे. तर पाहू शकता है का नाही. तर चलो फिर अभी घर जाते. तो गाइस यहाँ पे देख सकते हो कितना हसीन चेहरा. तर गाईज आता डेअरीवर बसलो बा. आईनं की मस्तपैकी दूध गी पाजलं ह्या वासराईले. तर पाहू शकता
तर हे पण आपण डेअरीवर बसून आहे. तर पाहू शकता. तर आपले कामं गिदाले शेणगी टाकून मस्तपैकी. तर मित्रांनो आज पण मी म्हशीकडे चाललो आहे. तर पाहू शकता काही म्हशी सोडून राहिले. तर आता मशीन येतो मस्तपैकी. तर ठीक आहे मग आता जाऊ म्हशी घेऊन. तर मित्रांनो आलो बा आता म्हशीकडे. तर पाहू शकता आपल्या म्हशी मस्तपैकी चालल्या आणि व्ह्यू पा मस्त दिसून राहिला इकडून. मस्त पाहू शकता इकडून बी असा नेचर आहे आपल्या गावचा. तर पाहू शकता मस्त पावसाळ्यात चांगलं वाटते, हिरवगार होऊन जाते. तर आता चलो फिर जाते बा धीरे धीरे. मग आई येईन कारण की मला आज कामावर जावं लागते. तर मग आई राहीन म्हशीकडे. माणूस आला तर चांगलंच आहे. तर आता का जण का होते का तर दाखवूच तुम्हाला. तर ठीक आहे मग जातो बा मी. हे पण घेतात तिकडे टक्कर खेळून राहिले धुरून. पण झाले आता जमलं त्याचं जुगाड. तर गाईज आता मी चाललो बा भगाडातून. हे पाहू शकता किती मोठं भगाड आहे इकडे. इकडे की पूर्ण भगाड आहे कारण की गाई गेल्या इथून. तर आपल्याला जास्त लागेल. तर पाहू शकता ह्या गाईला हकलायला आलो बा मी. तर पाहू शकता कारण की ह्या समोर समोर चालल्या आणि म्हशी आहेत त्या तिकडे अलग साईडनं. म्हणून दाखवतो तुम्हाला पण म्हशी पण कुठं आहे. तर हे 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 आपण इकडे बघून राहिले. ह्या उलट्या चालल्या म्हशी आहेत ह्या तिकडे. ह्या चालल्या इकडे. ते पाहू शकता ते बा ह्या अलग सुटून इकडल्या रोडवर आल्या. म्हणजे याकाटून ही इथं नाली आहे आणि त्या अंग म्हशी आहे आपल्या पूर्ण. तर पाहू शकता हे पण हे पूर्ण डोरे इकडे आहे आणि ह्या इकडे आल्या. आता त्याला तिकडे काही जाता येऊन नाही राहिलं या काट. तर पाहू शकता अशी गोष्ट आहे. तर हे इकाट आहे आणि हे इकाट आहे. मंदामध्ये नाला आहे. तर आता कशा जाईन या म्हणून त्या तिकडे पडून राहिल्या त्या भगाडाने. ह्या भगाडामध्ये गेल्या होत्या. तर पाहू शकता. तर ठीक आहे मग आता आणल्या बा इकडे जवळ. तर मित्रांनो आता आलो आहे बा मी तलावावर. तर पाहू शकता पाहून घ्या इथं इकडे आपल्या म्हशी आणि इकडे पाहून घ्या मुतल्यासारखी धार लागून राहिली तिथं दिसून राहिली. तर पाहू शकता झूम करून दाखवतो तुम्हाला. पाहून घ्या अशी बारीक बारीक मुतल्या जसं लघवी करते तसं. तर पाहू शकता असा झांगड बुत्ता आहे की नाही. तर असं म्हणतो बा. तर आता आलो मस्तपैकी तलावावर. तर आई काही सध्या आली नाही आणि फोन बी आला नाही. तर आता पाहू का होते का नाही. तर ठीक आहे मग कारण की घरी जावं लागेल आता आपल्याला. 12 वाजलेले आहे. तसा टाईम आहे म्हणा आपल्याला 2 वाजता जावं लागते कामावर. मित्रांनो फायनली आई आली आहे. तर त्या तिकडे लय दूरपर्यंत. तर तुम्हाला काही दिसणार नाही पण मी इथूनच चाललो कारण की लवकर याच्यासाठी जायचं आहे. ते कारण की वेळ खूप झाला आहे. तयारी वगैरे की सगळं करावं लागते आपल्याला कामाला जासाठी. तर म्हणून लवकर चाललो कारण की तेवढं 10-15 मिनिट जरी लवकर इथून निघू कारण की 10-15 मिनिट वेळ लागून आले म्हणून लवकर जातो आता. ठीक आहे मग चलो फिर जाता हो. काहीच आता घरी चाललो होतो बा. तर म्हटलं तुम्हाला एखाद्या वेळेस तलाव दाखवून द्या. तर हे पाहू शकता आपल्या गावचं तलाव दाखवलं आहे म्हणा मी ना पण तरी पाहून घ्या. हे पाहू शकता हे जिथं पाहू शकता हे पूर्ण म्हणजे वावर होतं पहिले ते पूर्ण दबलेलं आहे. पाहू शकता ते विहीर पहा किती मोठी दबली आहे. पाहून घ्या अशी गोष्ट आहे की नाही. ते चलो फिर. तर गाईज आता आपली तयारी की झाली मस्तपैकी. आता जातो कामावर. तर हे आपली बाईक आहे
तर जातो मग, आजचा ब्लॉग इथे चेंज करतो. तर भेटू मग समोरच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे.